आज आंदोलन चालू होतं. नेहमी हजारोच्या संख्येने अनुयायी आलते. लढाई जी चालू आहे आता ग्राउंड लेवलवर आलेली आहे. पुढची लढाई कुठं आता मुंबईला राहणार का नागपूरला? जसं आनंदराज आंबेडकर साहेबांनी सांगितलं त्यांच्या माध्यमातून, जसं आंबेडकर घराण्यानं जे आम्हाला दिलेलं आहे बौद्ध समाजांना, ते संपूर्ण भारताला सुद्धा या घटनेच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि मला हेच सांगायचं आहे सर्वांना, ज्या पद्धतीनं खासदार इम्तियाज साहेबांनी मुंबईला जसा हुजूरच्या बाबतीत जी गुस्ताखी केली होती, त्या बाबतीत जसा मोर्चा गाड्या घेऊन हा मुंबईच्या दिशेने निघाला होता, तसंच मी या माध्यमातून एक सांगू इच्छितो का काहीतरी वेगळं, जगाच्या वेगळं काहीतरी करायचं आहे. म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांनी बोललेलं आहे का 25 लाख लोक घेऊन हे मुंबईला जाणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची तयारीसुद्धा इथून पुढे चालू होणार आहे. कारण जे लढाई चालू आहे देवेंद्र फडणवीसच्या विरोधात चालू की सरकारच्या विरोधात? ही लढाई आमची सरकारच्या विरोधात आहे. एक ते फडणवीसच्या विरोधात नाही किंवा फडणवीस साहेबांच्या विरोधात नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आणि मी त्यांना एक सांगू इच्छितो, एक छोटासा भीम सैनिक म्हणून मी सांगू इच्छितो, देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही सर्व भाऊ एकत्र आहे आणि एकत्र कुटुंबाने आम्ही या ठिकाणी राहतो आहे. आपल्याला एकच विनंती आहे, आपण केंद्राकडे जाण्याची कृपा करावी. महाराष्ट्र हे एखाद्या कोणता तरी एक चांगला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा त्याच्या हाती हे सत्ता द्यावे आणि आपण केंद्राचं राज्य सांभाळावे, एवढी विनंती करतो. जय भीम. आपलं नाव? काकासाहेब काकडे, नगरसेवक MI. पोवर्गीय संदर्भामध्ये मोठं आंदोलन आज होतं क्रांती चौकपासून विभागात काढल्याबरोबर. काय प्रमुख मागण्या होत्या आपल्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये 59 जातीसाठी SC सर्व जाती समूहाला एकत्र करून त्या संदर्भात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. आणि या मोर्चामध्ये उपवर्गीकरणासंदर्भात होता आणि SCमध्ये फूट होऊ नये आणि ते बदल समितीचा अहवाल रद्द करण्यात यावा, यासाठी आज औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या ताकदीनं आंबेडकरी जनतेचा पूर्ण वास्तव्यातून सर्व जनता एकत्र येऊन हा मोर्चा त्यांनी आज बेधडक मोर्चा देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात काढला. कारण आपल्याला काय वाटतं, आपल्या मागण्या पूर्ण होतील? आमचे आंबेडकर घराण्याचे आनंदराज आंबेडकर साहेब या महाराष्ट्राचं संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व करतायत. आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला जर उपवर्गीकरण रद्द झालं नाही तर आम्ही देवेंद्र फडणवीस सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असा आंबेडकर जनतेचा रोष आहे. कारण आनंदराज आंबेडकर इशारा दिला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना, ते इशाराच्या माध्यमातून काय म्हणणं होतं त्यांचं? आंबेडकरी जनतेचं पॅन्थरच्या काळामध्ये त्यावेळेस बोलत होते की जय भीम के नारे पे खून बहा तो बहने दो. आंबेडकरी जनता एक तर पेटत नाही, जर पेटली तर देवेंद्र फडणवीस सरकारला सळो की पळो केल्याशिवाय आंबेडकरी जनता स्वस्थ बसणार नाही, असं मी आज या लाईव्हच्या माध्यमातून. पुढची भूमिका काय असणार? नागपूर का मुंबई? पुढची भूमिका डायरेक्ट नागपूर राहणार आहे. अच्छा. आनंदराज आंबेडकर साहेब तशी पक्ष सगळे कमिटी जे ठरवतील त्यानुसार आंबेडकर जनता त्याच्यावर निर्णय घेणार आहे. आपलं नाव? माझं नाव शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांतीचा अध्यक्ष. हो, ते समोरून काढा. बॅनरच्या मागे जा, बॅनरच्या मागे. ओ बॅनरच्या मागे जा ना, बॅनरच्या मागे, बॅनरच्या मागे. गावकर साहेब
झालंच पाहिजे